नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक आणि तितकीच आरोग्यदायी अशी गव्हाची खीर. तर ही खीर आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यात एखाद्या गुरुवारी आवर्जून बनवलीच जाते. शिवाय वेळामोस्याला देखील ही गव्हाची खीर विशेषतः नैवेद्यासाठी देखील बनवली जाते. खिरीच्या प्रकारातला सर्वात जुना आणि पारंपरिक असा हा एक प्रकार. तर अतिशय पौष्टिक असणारी ही गव्हाची खीर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवत आहोत. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एका पातेल्यात 1 लिटर पाणी गरम करायला ठेवले आहे. तर इथे मी 1 वाटी खिरीचा गहू घेतला आहे. तर हा खिरीचा गहू जोड गव्हाचा आहे. तर हा गहू मी किराणा मालाच्या दुकानातून विकत आणलेला आहे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात जोड गव्हाच्या खिरीचा गहू अगदी सहजपणे उपलब्ध असतो. तर हा गहू पहा अशा प्रकारे सडून घेतलेला देखील असतो. त्यामुळे खीर अगदी लवकर शिजायला मदत होते आणि अगदी मऊ देखील होते. तर सडणे म्हणजे काय? तर हा गहू हलकासा भिजवून तो उकळामध्ये मुसळाने हलकासा कुटून घ्यायचा. म्हणजे यावरील कोंडा वगैरे जो असतो तो निघून जातो. नंतर तो चाळणीने चाळून किंवा पाखडून घ्यायचा आणि अशा प्रकारे हा खिरीचा गहू तयार केला जातो. या गव्हावरील कोंडा काढल्यामुळे हा गहू अगदी पटकन शिजतो आणि खीर देखील अगदी मऊसूत तयार होते. तर याच खिरीच्या गव्हापासून आज मी गव्हाची खीर बनवत आहे. तर त्यासाठी इथे मी हा 1 वाटी जोड गव्हाचा खिरीचा गहू घेतला आहे. तो एका मोठ्या भांड्यामध्ये घालत आहे आणि आता यामध्ये पाणी ओतून हाताने हलकेसे चोळत अशा प्रकारे हा गहू स्वच्छ धुवून घेत आहे. तर यामधील असणारी जी घाण वगैरे आहे ती निघून जाते. तर अशा प्रकारे हा गहू मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते. तर पहा अशा प्रकारे इथे मी हा गहू पाणी ओतून हाताने चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. तर गॅसवर मी अगोदर पाणी गरम करायला ठेवले होते. ते पाणी देखील आता चांगले उकळले आहे. आता हे उकळलेले पाणी या धुवून घेतलेल्या खिरीच्या गव्हामध्ये घालावे आणि व्यवस्थित असे चमच्याने ढवळून घ्यायचे. म्हणजे गहू एकसारखा असा या भांड्यामध्ये पसरला जातो आणि व्यवस्थित भिजतो देखील. तर आता यावर झाकण ठेवून 1 ते 2 तासासाठी हे असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे. म्हणजे हा गहू देखील अगदी छान भिजतो आणि खीर देखील मऊसूत होते. तर आता 1.5 तास झालेला आहे आणि यावरील झाकण काढून मी पाहते आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा खिरीचा गहू छान असा भिजलेला आहे आणि व्यवस्थित असा मऊसूत देखील झालेला आहे. हाताने हलकेच दाबून पाहिले असता तो सहजपणे दाबला गेलेला आहे. तर अशा प्रकारे हा खिरीचा गहू छान असा या गरम पाण्यामध्ये भिजलेला आहे. आता यातील पूर्णपणे पाणी काढून टाकायचे आहे. तर आता पाणी काढून टाकल्यानंतर हा खिरीचा गहू बाजूला ठेवून द्यायचा. तर एका वाटीमध्ये 2 चमचे तांदूळ घ्यावे आणि हे तांदूळ देखील पाणी ओतून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. तर गव्हाची खीर आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये मी ज्या वाटीने आपण खिरीचा गहू घेतला होता त्याच वाटीने 5 वाटी पाणी उकळायला ठेवले होते. आता पाणी चांगले उकळले की यामध्ये हा धुवून घेतलेला भिजवलेला खिरीचा गहू घालायचा. सोबतच धुवून घेतलेले तांदूळ देखील यामध्ये घालायचे. तर पहा उकळी आल्यानंतरच आपल्याला हा खिरीचा गहू या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे खिरीचा गहू पटकन शिजतो आणि तांदूळ घातल्यामुळे काय होते तर ही खीर देखील चांगली मऊसूत व्हायला मदत होते आणि चांगली एकसंध अशी ही खीर बनते. पळीने व्यवस्थित ढवळून घ्यायचे म्हणजे हा खिरीचा गहू आणि तांदूळ चांगले एकत्र व्यवस्थित मिक्स होतात. तर आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता कुकरचे झाकण काढून पाहूया. तर पहा ही खीर छान अशी शिजलेली आहे आणि अगदी मऊसूत देखील झालेली तुम्हाला दिसत असेल. तळाशी देखील ती अजिबात चिकटलेली नाही. तर 1 वाटी गव्हासाठी 5 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता ही जी आपण गव्हाची खीर शिजवून घेतली आहे ती पळीने अशा प्रकारे व्यवस्थित घोटून घ्यायची. याऐवजी तुम्ही रवीचा देखील इथे वापर करू शकता. म्हणजे ही खीर अगदी मऊसूत तयार होते. तर आता 1 ते 2 मिनिटे पळीने मी ही खीर चांगली घोटून घेतली आहे. आता यामध्ये त्याच वाटीने 1.5 वाटी इतका मी गूळ घातला आहे. तर खीर गरम असल्यामुळे गूळ देखील या खिरीमध्ये पटकन असा मिक्स होतो. तर पुन्हा आपल्याला ही खीर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. परंतु अगोदरच ही खीर गरम असल्यामुळे इथे मी गॅसवर न ठेवता ती किचन ओट्यावरच ठेवून अशा प्रकारे गूळ यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि पळीने व्यवस्थित हलवत अशा प्रकारे गूळ या खिरीमध्ये एकजीव करून घेतलेला आहे. तर आता ही जी गव्हाची खीर आहे यामध्ये गूळ घालणे सोयीस्कर होते. त्यामुळे मी गॅसवर न ठेवता अशा प्रकारे ती खालीच व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. तर आता
हा कुकर गॅसवर ठेवायचा आणि व्यवस्थित असे ही खीर पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे. पळीने अधूनमधून ढवळत राहायचे आहे. गूळ घातल्यानंतर एकूण 10 ते 11 मिनिटे ही खीर आपल्याला पुन्हा चांगली शिजवून घ्यायची आहे. तर तळाशी चिकटू नये यासाठी पुन्हा मी खीर अधूनमधून अशा प्रकारे हलवून घेते आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर उष्णतेमुळे गुळाचा पाक तयार होतो आणि या गुळाच्या पाकामध्ये ही खीर चांगली रटरट शिजेपर्यंत आपल्याला शिजवत राहायची आहे. तर ही खीर शिजल्यानंतर आणखी थोडीशी दाटसर होऊ शकते. त्यामुळे इथे मी आणखी पाऊण वाटी इतके गरम पाणी या खीरीमध्ये ओतत आहे आणि पळीने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. म्हणजे ही खीर चांगली शिजली जाते आणि गूळ देखील या खिरीमध्ये चांगला व्यवस्थित मिक्स होऊन अशा प्रकारे रटरट असा आवाज येईपर्यंत आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे. आता यावर झाकण ठेवून मी मध्यम आचेवर ही खीर 2 मिनिटे चांगली शिजवून घेते. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा पळीने अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे गूळ घातल्यानंतर ही खीर चांगली रटरट अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे खीर या गुळामध्ये चांगली एकजीव होते आणि खिरीला चांगली टेस्ट देखील येते. तर अशा प्रकारे पळीने मी पुन्हा एकदा ढवळून व्यवस्थित घेते आहे. आता यामध्ये 2 चमचे भाजलेली बडीशोप, 4 वेलची, थोडासा जायफळचा तुकडा आणि चिमूटभर मीठ घालून मी मिक्सरमधून अशा प्रकारे याची भरड करून घेतली आहे. तर ही भरड या खिरीमध्ये घालावी आणि पळीने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. तर वेलची आणि जायफळमुळे या खिरीला छान असा स्वाद येतो आणि बडीशोपमुळे देखील या खिरीला छान असा स्वादच येतो. शिवाय यामुळे आपल्याला ही खीर पचायला हलकी देखील होते. तर चिमूटभर मीठ घातल्यामुळे या खिरीचा गोडपणा आणखी वाढतो. कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातले की ते खीर किंवा कुठलाही गोड पदार्थ आणखी स्वादिष्ट लागतो. तर यावर झाकण ठेवून 2 मिनिटे पुन्हा ही खीर चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. नंतर यावरील झाकण काढून पळीने ती पुन्हा एकदा व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची. तर पहा अशा प्रकारे खीर आता चांगली शिजलेली आहे. तर याचे टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता. अगदी व्यवस्थित परफेक्ट असे हे आलेले आहे. तर पहा अशा प्रकारे ही खीर आता चांगली तयार झालेली आहे. तर आता इथे आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर इथे मी काही सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळसर काप करून घेतले आहेत आणि काजू बदामाचे मोठ्या आकारात काप करून घेतले आहेत. तर काजू बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे पातळसर काप या खिरीमध्ये घालून व्यवस्थित असे पळीने मी हलवून घेते आहे. तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट्स देखील या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. तुम्हाला वाटल्यास ते तुम्ही हलकेसे तुपामध्ये तळून देखील घेऊ शकता. तर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण ही खीर बनवत आहोत. त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने इथे मी अशा प्रकारे न तळताच हे सर्व ड्रायफ्रूट्स या खिरीमध्ये घातलेले आहेत. आता झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे. नंतर यावरील झाकण काढावे आणि पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आहे. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि खिरीचे टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे. खूपच घट्ट किंवा अगदीच पातळसर अशी खीर बनलेली नाही. तर परफेक्ट टेक्स्चरने ही खीर अगदी मऊसूत तयार देखील झालेली आहे. तर आमच्याकडे अशाच पद्धतीने ही गव्हाची खीर बनवली जाते. तर आता या स्टेजला तुम्हाला हवे असल्यास यामध्ये गरम दूध देखील घालू शकता आणि 2 मिनिटे आणखी ही गव्हाची खीर शिजवून घेऊ शकता. तर आता अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही गव्हाची खीर तयार झालेली आहे. तर पहा अगदी मऊसूत परफेक्ट टेक्स्चरने अशी ही गव्हाची खीर तयार झालेली आहे. तर गव्हाची खीर खाताना आमच्याकडे यामध्ये आपल्या आवडीनुसार दूध आणि आवडीनुसार यामध्ये तूप घालून व्यवस्थित मिक्स करून खाल्ली जाते. तुम्हाला जर तशीच आवडत असेल तर तुम्ही ही खीर तशी देखील खाऊ शकता. तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.